नमस्कार मंडळी. मी सुरेखा कांबळे. मंडळी, आता शिवजयंती येतच आहे. शिवाजी महाराजांच्या काळातली एक घटना मी आपणास सांगू इच्छिते. एक महत्त्वाची घटना अशी आहे की शिवाजी महाराजांचा गुणही आपल्याला त्यातून दिसून येतो की शिवाजी महाराजांनी न लढतासुद्धा काही किल्ले गड जिंकलेले आहेत. त्यामध्ये उंबरखिंड आहे, पन्हाळा गड आहे. तर एक आठवण अशी मला तुम्हाला सांगायची आहे की शिवाजी महाराज सापडत नाहीत म्हणून औरंगजेब प्रचंड चिंतेत होता. त्याने आपल्या मामाला म्हणजे शाहिस्तेखानाला पत्र लिहिलं, मामा ओ शिवा मिला या नहीं मिला. त्यानंतर शाहिस्तेखानाने त्याला उलट उत्तर पाठवलं, भांजे चिंता मत करो मैं हूं ना. आणि तो प्रचंड चिंतेत होता. त्यानंतर अशी काळजी करत असतानाच तुम्हाला माहीत आहे बिचाऱ्या शाहिस्तेखानाची बोटं तुटलेली होती, ज्या 3 बोटावर शिवाजी असं लिहिलेलं होतं. शिवाजी सापडत नाही म्हणतो, चिंतेत होताच. त्याच वेळेला अशी घटना घडली की रशियाच्या उझबेकिस्तानातून कारतलब खान हा महाराष्ट्रामध्ये येत होता. ही बातमी शाहिस्तेखानाला कळाली. शाहिस्तेखानाने लगोलग त्या कारतलब खानाकडे शिवाजी महाराजांना पकडण्याची जबाबदारी सोपवली. त्याच्याबरोबर 35,000 सैनिक दिलं. ज्या कारतलब खानाला महाराष्ट्र म्हणजे काय माहीत नव्हतं, शिवाजी कोण आहे हे माहीत नव्हतं, तरीसुद्धा शाहिस्तेखानाचं ऐकून त्यानं शिवाजी महाराजांना पकडण्याची जबाबदारी स्वीकारली. 35,000 सैन्य घेऊन कारतलब खान पुण्यातून कोकणच्या स्वारीवरती निघाला. आता ही बातमी जेव्हा शिवाजी महाराजांना समजली तेव्हा शिवाजी महाराजांनी कोकणमध्येच एका ठिकाणी नेताजी पालकर यांना डबा धरून बसायला सांगितलं. त्यानंतर कारतलब खान जेव्हा 35,000 सैन्य घेऊन निघाला त्याच वेळेला, आता तुम्हाला माहीत आहे पुण्यातून कोकणात जायचं म्हणजे 6 घाट लागतात. आणि जात असताना तो सनई चौघडे घोडे वाजत गाजत चाललेला होता. जणू आत्ताच आपण काय जिंकून आलेलो आहे की काय असं त्याला वाटत होतं. आता तुम्हाला माहीत आहे निवडणुकीचा काळ चालू आहे. बऱ्याच नेत्यांचे कार्यकर्ते व्हॉट्सअपला स्टेटस ठेवतात बघा, अजून निवडून यायच्या अगोदरच गड्या गुलाल आपलाच विजय होणार. आणि ही जशी त्यांना खात्री असते, पण खऱ्या अर्थाने निवडणुकीचा निकाल लागल्यावर त्यांना कळतं की आपल्या नेत्याचं डिपॉझिटसुद्धा शिल्लक राहिलेलं नाही. तशा पद्धतीनं जणू आत्ताच जिंकून आले अशा आविर्भावामध्ये कारतलब खान त्या उमरखिंडीतून निघाला होता. आता ती उमरखिंड जरा जाऊन बघा किती बारीक आहे की जेमतेम त्यातून एखादा हत्ती किंवा उंट जाणार. तिथून तो 35,000 सैनिक घेऊन जात असतानाच त्याला मराठ्यांच्या 1,000 तुताऱ्यांचा आवाज कानावरती पडला. आणि त्याच वेळेला त्याला लक्षात आलं की मराठे येत आहेत. परत थोडा वेळ तुतारीचा आवाज शांत झाला. आणखीन काही वेळाने 1,000 तुताऱ्यांचा आवाज आला. कारतलब खानाबरोबर एक रायबागीन देशमुख नावाची महिला होती. कारतलब खानाने तिला विचारले, एका तुतारी मागे किती मराठे असतात? त्या देशमुख बाईंनी सांगितलं, एका तुतारी मागे 100 मराठे असतात. त्यानं लगोलग विचार केला, 1,000 गुणिले 100 झाले 1,00,000, म्हणजे 1,00,000 मराठे आलेले आहेत. आपल्याकडे सैनिक आहे 35,000, आपला काही निभाव लागणार नाही. तेव्हा कारतलब खानाने विचार केला की आता आपण मराठ्यांना शरण जायचं. म्हणून कारतलब खान काय केला, गेला आणि मराठ्यांच्या समोर म्हणाला, हमें सलेंडर होना है, हमें जिंदा रहना है, हमें मत मारो. मराठी म्हणाले, ठीक आहे, तुमच्याबरोबर जे जड जवाहीर सोने नाणे काय जे आहे शस्त्रे वगैरे सगळे इथे टाका आणि मोकळ्या हाताने निघून जा. कारतलब खान म्हणाले, ठीक आहे. त्यांनी सगळं तिथं टाकलं. ते निघणार होते इतकेच मराठी म्हटले, थांबा, हे सगळं सोनं नाणं जड जवाहीर आणि शस्त्रास्त्र आहेत हे गडावरती कोण पोचवणार? बघा, आपण म्हणतो ना होम डिलिव्हरी डायरेक्ट, तशी होम डिलिव्हरी झाली. कारतलब खानाचं सैन्य त्यांचंच जड जवाहीर सोने दागिने शिवाय शस्त्रास्त्रे हे गडावरती अचूक पद्धतीनं पोचलं गेलं. आणि अशा पद्धतीनं कारतलब खान मराठ्यांना शरण आला. तर काही वेळेला अशा युक्त्यांचा वापर करावा लागतो. आणि ही शिवाजी महाराजांच्या ज्या युक्त्या आहेत की त्यांनी खूप आपण म्हणतो गनिमी काव्याने लढाया जिंकल्या, त्यापैकीच अशा ही एक लढाई आहे. आणि अशा लढाईचा उपयोग शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये करून घेतला आणि म्हणून खूप खूप त्यांना यश मिळालं. अनेक लढाया किल्ले त्यांनी जिंकलेले आहेत आणि म्हणून त्यांचा नाव लौकिक आहे. तर ही एक आठवण मी तुम्हाला सांगू इच्छित होते. तुम्ही ऐकून घेतला त्याबद्दल धन्यवाद.